दिवस दुसरा आणि आमचा प्रस्थानाचा प्रवास सुरू झाला. सगळेजण आमचे मित्र चहा पाणी पिऊन सगळे रेडी आहेत. सो पालखी पुढे गेली आहे. आता आम्ही सगळेजण निघतोय. कोणाची नाही रे भावा, काल खूप थंडी एवढी रात्री 3:30 नंतर थंडी वाटली माहिती आहे का? 3:30 नंतर थंडी होती. थंडी होती आपली हो का? सो आता आम्ही सगळेजण चाललोय. बघूया पुढचा प्रवास कसा होतो कसा नाही आहे. खूप मजा येते आता तरी. बघूया पुढचा बाबा कसे नेतात कसे नाही, पण प्रत्येक गोष्टींचा एक आनंद आपण व्यक्त करतो आणि हा आनंद आपल्या सगळ्यांसोबत मांडतो. असाच आनंद मी तुमच्यासोबत मांडतो. जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळे पहिल्या वर्षवाले. तू दुसरं म्हणजे हे बोललो ना रे, पहिल्या वर्षवाले. सेकंड पार्ट. हा, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. थंडीत घुसला. आणि आता नाश्त्याचा हॉल्ट अजून पुढे हे ट्रायल आहे. पिक्चर बाकी आहे. हा, आता बसूनच गुचकोंडी प्यायला लागलाय बाई. एनर्जी ड्रिंक प्यायला लागलाय आता बसूनच. कसारा चालणार नाही वाटतं. एनर्जी ड्रिंक काय लागलाय? दुसरा पावर विमान. दुसरा पावर. सगळे पहिल्या वर्षवाले. सेकंड पार्ट. तू दुसरं म्हणजे हे बोललो ना रे, पहिल्या वर्षवाले. सेकंड पार्ट. हा, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. थंडीत घुसला. आणि आता नाश्त्याचा हॉल्ट अजून पुढे हे ट्रायल आहे. पिक्चर बाकी आहे. हा, आता बसूनच गुचकोंडी प्यायला लागलाय बाई. एनर्जी ड्रिंक प्यायला लागलाय आता बसूनच. कसारा चालणार नाही वाटतं. एनर्जी ड्रिंक काय लागलाय? दुसरा पावर विमान. दुसरा पावर. मागे राहतो शूटिंग मला. टाइम है ये संतोष भाई आणि जेट्टी भाई होंडा सिटी घेऊन आपली सेवा निभावताना. दादा साईराम, पाण्याची बाटली कर द्या गरीबाला आता. अरे घे तर साक्षीची गरज आहे, घे. वास मारतो तुला. चला. हा बघ भाई, हा मॅरेथॉनला चाललाय वाटतं. अरे काही थंडी नाही रे भावा. कसारा फक्त कसारा चढ. इगतपुरी घाट बघते, इगतपुरी. परसों नाशिक जाके आया. बिबट्या दिसला नाशिकला. कोणाला? अरे स्वतःलाच बघितलं असेल उंदराच्या ह्याच्यामध्ये. त्या काच असते बघ ती मोठीवाली, त्याच्यात बघितलं असेल त्यांनी स्वतःलाच. नक्की कपडे कुठले घातले होतेस तू? कपडे बिबट्याला घातले होते का? त्याला एक ट्रायल नाश्त्याचा हॉल झालाय. आता बघू पुढचा नाश्त्याच्या हॉलला काय आहे. तिकडे पोहे होते, तिकडे इडल्या भेटतात वैष्णवदेवीला. वडे नाही. वडे नाही, वड्याचे लाड नसतात तिकडे, फक्त इडल्या आणि चटणी. आता करा. आणि हे आमचे मानाचे भगत, आमच्या पालखीतले एकमेव कार्यकारी अध्यक्ष साई भक्त.
हे किती वर्ष झालं आता तुला करून? मला 25 वर्ष झाली. प्रॉपर म्हणजे पहिल्यापासूनची पालखी. हो. आणि ह्यांचे हे बोलतात ना बॉडीगार्ड कम मित्र कम सहकारी, कधी पण बघावं त्याच्या दोघांची सोबतची जोडी आहे ती कधी तुटत नाही. आणि आपले हे दादा, आणि या दादाचं आमच्या बाळकूमध्ये एक मस्त चायनीजचं कॉर्नर आहे. जर कोणाला जायचं असेल तर नक्की टेस्ट करा, कारण मीही टेस्ट केली होती. आणि ह्या काकांनी मी परशुराम मित्र मंडळामध्ये बघितलेलं होतं. आता ती पालखी काही काळ असतो ती बंद झाली म्हणून ती काय फोटो प्लस अच्छा 40+. 40+. मध्ये तू जेवणच का मला ते आत्ताचे 18चे आहेत. आत्ता 18 झालाय कम्प्लीट. ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय केला होता माहिती आहे. आता बघायला जावाचं आहे त्याला. नाही अशी खूप सारी मजा, खूप सारे म्हणजे इथे लहान मोठं काही मानलं जात नाही. इथे फक्त साई भक्त, साई पदयात्री बस. इथे लहान माणूस मोठ्याची मस्ती करतो, मोठा माणूस लहानाची मस्ती करतो. इथे फक्त असतं की सर्वधर्म समभाव असतो. हेच बाबांच्या पदयात्रेची खासियत आहे की इथे सगळेजण सगळ्यांना एक समान मानलं जातं. ना गरीब ना मोठा ना श्रीमंत असं काहीच भेदभाव नाही आहे. हीच पदयात्रा आहे, फक्त पदयात्रा. म्हणून या पदयात्रेचं खासियत आहे ना इथे कधी भांडणं होतात, ना इथे कुठल्या गोष्टींचे राडे होतात, ना इथे कुठल्या गोष्टींचा दुरावा निर्माण होतो. सगळं बाबांच्या कृपेने सगळं आई भेटतं. आणि हे अण्णा आपले सचिव ना मंडळाचे सचिवांना घाम आलाय. तुला विचार ना 2 शब्द सांगतील ते व्यवस्थित. काय एक्सपिरियन्स आहे 25 वर्षाचा? बाबांच्या श्रद्धेमुळे जातोय. ज्यावेळी पालखी उतरतो वयोमानाप्रमाणे त्रास होतो, परंतु बाबांना नाव घेऊन चालतो. 24 वर्ष झाली, 25 वर्ष आहे. म्हणजे आता मस्त आनंद वाटतो. आणि असं वाटतं की कधी आपण शिर्डीला पोहोचतोय. हे तर आहे. हा माझा वैयक्तिक माझा अनुभव आहे. चला भेटूया. साईराम. चला भेटूया. तू येतोय का रे? हे येत आहे. हे बघा मस्का पाव खाताना डोळ्याकून जरा देते बघा. सॉरी माय मिस्टेक. 15 सबस्क्रायबरांना मी तुम्हाला सांगतो की आज संध्याकाळी आम्हाला लागणारे फूड मॉल इथे असणारे स्टारबक्स, संभाजी जाधव यांनी आम्हाला एवढ्या पोरांना स्टारबक्स स्पॉन्सर केलं आहे. कारण की त्यांचा इन्क्रीमेंट झालं आहे. सगळं फेक आहे, सगळं फेक आहे. काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. ठीक आहे. आत्ता एक मला सुंदर आमचा मित्र भेटलाय. अरे साईराम. म्हणजे तो मित्र तर आहेच, मला फुलपाखरू भेटला. त्याचं वय झालं आहे, म्हणजे फुलपाखरांचं वय 14 असतं ना, 14 दिवस असतं. त्याचं वय झालं आहे वाटतं. आणि तो वरनं पडत खाली आला आणि मी त्याला पकडलं आहे. तर चेमला असता. तर जेवढे वर्ष म्हणजे जेवढे दिवस त्याला जगायचं आहे तेवढे दिवस होता गेल. असं तो माझ्या हातावर उडून जाईल. मला जीव वाचवायचं इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो गरमी खूप आहे यार, खूप म्हणजे खूप जास्त गरमी आहे. आता आम्ही जवळजवळ पोहोचत आलो आहे 1 किलोमीटरवरती वाशिंद. जेवणाचा हॉल मग निवांत. या दिवशी मला खूप लेट झाला आहे. अरे साईराम नयन भाई. आंबेडकर नगर कंपनी, महालक्ष्मी नगर कंपनी. फुलपाखरू जाण किती दिसोय फुलपाखरू. आता छोटी कंपनी पण भेटलेली आहे. छोटी कंपनी पण बसली आहे मस्त निवांत. हे बघा छोटी कंपनी बसली आहे. अरे वाशिंद अजून 1 किलोमीटर आहे. इथं नाही जेवायला येणार आहे. ओ माय गॉड
सनस्क्रीनचा कमाल यो बघ. बाबा 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 सनस्क्रीन लावले का बाई, सनस्क्रीन मध्ये आंघोळ केली. डेंजर डॉन, डेंजर बाब्या. बाबा इथं काय टिक्का पण लाव. या बघ ना किती सनस्क्रीन लावले बघ. अरे खरी खरी गरज तर गेलाय. आणि बघा सेवा चालू आहे, पहिला वर्ष म्हणून सेवा. काय करणार मित्र. आई इकडे हात ठेवलास रे. हे बघ वाचवलं याला. तो साईराम, खूप वर्षानंतर हा माझा मित्र भेटला. माझ्या कॉलेजमध्ये होता, तो राहतो इथे, मला अजूनही माहीत नव्हतं. आता तो चालता चालता मला भेटला आहे. आणि म्हणजे खूप भारी मुलगा आहे, माझा ज्युनियर होता. आम्ही NSS सोबत केलेला आहे. अजून मेडिकल कॅम्प, बरोबर मेडिकल कॅम्प पण होतो. तर खूप मजा येते. यांची ऑलरेडी पालखी घेऊन गेला होता, आता आमची पालखी चालली आहे. तर काही तुम्हाला एक सांगतो, आपला मराठी माणूस आहे, सपोर्ट करा. आपल्या मराठी माणसाला पुढे जात जा, असं स्टे कनेक्टेड. धन्यवाद धन्यवाद. येतो का पालखीला मग? आम्ही जाऊन आलो. परत चल. नको आता इन्स्टिट्यूटला जाऊन आलो जस्ट. अच्छा कुठल्या? इथे ठाण्याला. अच्छा चालेल मग भेटू. चल चल नीट जा. हो. चला आता वाशिमला पोहोचलोय. आणि सालाबाद प्रमाणे यंदाही ते मला इकडेच भेटलेत, याच स्पॉटवरती ज्यूस पिताना. गेल्या वर्षी पण भेटले होते, गेल्या वर्षी. हां, आणि आमचा हा नेहमीचा स्पॉट आहे. रस प्यायचा, इकडनंच रस पिऊन पुढे जायचं. पिला की ना अजून का बनवतं? जाम गरमी आहे, गरमी जाम आहे. अरे त्याचा किती पण लोक पोरं यांचा हे करायचं, त्यांचा ते हागायला बसलं, त्याला बसलेत. आता पनवेलचे मानाचे मानकरी ड्रायव्हर साहेब जेवत आहेत. आता पोचलो, जाम लेट झाला आज. आणि हे बघा सावली पकडून कोपऱ्याची सगळे बसलेत. झाला जेवण? अरे टाकलेली दादा, तर आम्ही यावर्षी आता पडते बघ अपलोडच होते. आता बरं जेवण बरं चालू झालं. आता खूप ऊन असल्यामुळे मी सावकाश झालो. सगळे पदयात्री जेवायला. माझा नंबर कुठे? माझा नंबर कुठे? गेली वर्षी रस्ता चुकलेले साईराम कसे येत आहेत. बोला साई बाबा की चलो अभी अच्छे रस्ते चलो. आता करून ठेवू एकदम मोठी होईल. चला आता साईराम, आता रनिंग पकडणार डायरेक्ट हॉलवरती.
नेक्स्ट स्टॉप आटगाव. साईराम. थांब थांब. आता चालता चालता आम्हाला आमचे परममित्र विनू दादा भाई भेटलेत. साईराम. थंडी आहे भरपूर, संध्याकाळ झालेली आहे. चाललाय आपला स्वर्ग सुखाचा प्रवास. आणि तो दुसऱ्या दिवशी थकलेला आहे. चिनूचा पहिला वर्ष आहे, थोडासा तो त्याचे पार्ट दुखतात एक एक, पण तो होईल उद्यापर्यंत. त्याला आज रात्री करतो मालिश, म्हणजे उद्या ती गाडी रेडी होईल. आज सर्व्हिसिंग करतो त्या गाडीची. थंडी खूप जास्त आहे ना. हो हो, म्हणजे 7-8 वर्षापूर्वीची आठवण आली पालखीचे. म्हणजे असा वर्ष होता की एवढी थंडी होती ना, भरपूर थंडी होती सिन्नरमध्ये वगैरे. आपल्या अध्यक्षांना पण सिन्नरच्या सिटीमध्ये झोपायला लागलेला, आणि आपली रात्रीची वस्ती औद्योगिक वसाहतला होती तेव्हा. अच्छा. आता बंधन लॉन्सला असते. म्हणजे ते किती किलोमीटर मधले. थांबा 1 मिनिट, चाय होतं. काय बोलता? साईराम. धन्यवाद. एकाने तरी जाऊन चाय घ्या रे, कोणीतरी घे चाय. फोन गेलेला. 500 रुपये लागतील. हे काय इथं मागं जे चार्जिंग पॉईंटला. हवं इथं मागं 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 मागं. दोन्हीकडे चार्जिंग बोर्ड. झोपायची तयारी चालू आहे. हे आमचे संभाषण बाबा नाजुक दुष्याला, बाबा नाजुक दुष्याला. निरंजन सद्गुरु स्वामी निजवेल शेजेला. स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, बाबा करा साईनाथा. चिन्मय हे सुखधाम जाऊनी पवळा एकांता. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सागाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
अरे मल्लू आहे चार्जिंग लावलं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड राजा योगीराज ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। भावांनो, शुभरात्री. आत्ता फायनली आज दुसरा दिवस संपला आहे आणि सगळेजण झोपायची तयारी बघू शकता. सगळी जेवण झालं आहे, शेजारा आरती पण झाली, संगीतही झालं. आता झोपायची तयारी. दिवस तिसरा होता, उद्यापासून चालू होईल. खूप मजा आली. खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. तर जो पदयात्रेसाठी निघेल तर तो सगळ्या गोष्टींना प्रिपेअर होऊनच निघाला पाहिजे. बस एवढंच सांगतो. आता झोपतो. सकाळी भेटूया. नवीन दिवस, नवीन एक्सपिरियन्स आणि नवीन मजा. चला.